हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीची आमटी। त्याच्यासाठी बघा मी एक छोटी वाटी मसूर डाळ कुकरला शिजायला घातली होती आणि शिजतानाच त्याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो कापून टाकला होता, थोडंसं मीठ टाकलं होतं आणि थोडीशी हळद टाकली होती आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या। 2 शिट्ट्यांमध्येच ही डाळ एकदम छान अशी बघू शकता तुम्ही गरगरीत शिजले। हिला तुरीच्या डाळी एवढा टाईमही लागत नाही, ही डाळ पटकन शिजते आणि छानपैकी आपली ही डाळ अशी शिजलेली आहे आणि ही खूपच छान लागते भाताबरोबर खायला। इंद्रायणी तांदळाचा भात केला तर त्याच्यावर तर बघा आज मी इंद्रायणी तांदळाचा भात केलाय, तर मला वाटलं की आज मस्त त्याच्यावर गरमागरम असं मसूर डाळ बनवावी म्हणून मी बनवते। आता आपण हिला तडका मारूया। त्याच्यासाठी बघा मी कढई ठेवले इथे तापायला। कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घातले आणि थोडीशी राई मी टाकले। राई आपली छानपैकी अशी तडतडले। आता मी थोडंसं याच्यामध्ये जिरं टाकते। हे बघा जिरंही आपलं छान तडतडते। त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकते। कढीपत्ता छान असा फ्रेश माझ्या झाडाच्या कुंडीमध्येच लावलेला आहे, घरातच बाल्कनीत माझ्या कढीपत्त्याचं झाड आहे, त्यातलाच मी थोडासा कढीपत्ता फ्रेश एकदम तोडून आणून टाकलाय। आणखीन नंतर मी बघा ह्या 5-6 पाकळ्या लसूण घेतल्या होत्या, त्या मी लसूण टाकते। लसूणचा वास या डाळीला खूपच छान, एकदम लसूणमुळे डाळ एकदम भन्नाट लागते। ही एकदम लसूण जास्त असेल तेवढा चांगला आहे डाळीसाठी। नंतर मग मी थोडंसं हे हिंग टाकते फोडणीला। आणखीन थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे मी आणि हे छान आपलं सगळं तडका आपला झालेला आहे। आता मी वरून ही डाळ घालते। ही बघा किती छान असं मस्त कलर आलाय डाळीला, पण डाळ थोडी घट्ट झाली म्हणून मी थोडंसं अजून ह्याला अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि वरून ही अशी मस्त कोथिंबीर घालणार आहे। थोडी कोथिंबीर मी कापून अजूनही ठेवलेली आहे इथे, कारण डाळ आपली उकळल्यानंतर अजून वरून तिला मी थोडी कोथिंबीर थोडीशी अजून वरून टाकणार आहे, त्यामुळे खूपच अप्रतिम अशी डाळीला सुगंध सुटलाय। आणखीन ही भाताबरोबर खायला खूपच डाळ छान लागते। तुम्ही अशी बनवता का? नसाल बनवत तर नक्की बनवून बघा। थँक्यू।